Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next problem based on manufacturing final account. First of all, read our problem carefully. From the following trial balance of Mr. Shiva, prepare manufacturing account, trading account, profit and loss account for the year ended 31st March 2018. Mic off trading and profit and loss account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. So trial balance काय दिलेला आहे बघा मिस्टर शिवा. Creditors, then machinery, opening stock raw material, opening stock work in process and opening stock finished goods. Okay, रॉ मटेरियलचा जो आहे आणि वर्क इन प्रोसेसचा ओपनिंग स्टॉक आहे ह्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होईल आणि ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आहे तो रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. राईट, परचेस ऑफ रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतील. कॅरेज इनवर्ड ऑन रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग डेबिट. डायरेक्ट वेजेस, फॅक्टरी रेंट मॅन्युफॅक्चरिंग डेबिट. ड्रॉइंग, लायबिलिटी, सेल्स, trading account credit side, cash at bank asset, salary, profit and loss account debit, discount allowed, profit and loss account debit, capital, liabilities, sundry debtor asset. Okay, it's very simple thing. यामध्ये वेगळं असं काही नाहीये, आपल्याला पोस्टिंग हे करून घ्यावं लागेल. Following further information is provided. फर्स्ट ऍडजस्टमेंट दिलेले आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची पहिली ऍडजस्टमेंट माहिती आपल्याला. पहिला जो रॉ मटेरियलचा क्लोजिंग आहे हा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि परचेस ऑफ रॉ मटेरियल नंतर लेस होतो. त्याच्यानंतर वर्क इन प्रोसेसचा जो क्लोजिंग आहे हा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड होणार आहे आणि फिनिश्ड गुड्सचा क्लोजिंग आहे हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड होईल. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे, स्टॉकचं हेडिंग देऊन स्टॉकचं हेडिंग असेटला ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियल क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियल, क्लोजिंग स्टॉक वर्क इन प्रोसेस अँड क्लोजिंग स्टॉक फिनिश्ड गुड्स असे तिन्ही स्टॉक असेटला रेकॉर्ड होतील. सेकंड इफेक्ट. राईट, देन डेप्रिसिएशन मशिनरी ऍट 10% पर एनम. मशिनरी वरती 10% चार्ज करायचे आहेत. जी पहिला इफेक्ट येईल असेट मधून डिडक्शन आणि सेकंड इफेक्ट येणार आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ओके, मशिनरी ही कुठे असते, कंपनीमध्ये असते. सो त्याचा सेकंड इफेक्ट येईल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. आणि लास्ट आहे प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स ऍट 5% डेटर्स. डेटर्स मधून लेस 5% आणि सेकंड इफेक्ट होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. सो सिंपल प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करायला स्टार्ट करू आपण. In the books of Shiva, manufacturing account for the year ended 31st March 2018. So one by one आपण पोस्टिंग करूया as per the problem. फर्स्ट काय आहे बघा, क्रेडिटर्स आहे 71,000. सो क्रेडिटर्स कुठे रेकॉर्ड होणार आहे, लायबिलिटीला. सो लायबिलिटीला रेकॉर्ड करून घ्या क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची अमाउंट किती आहे, 71,000. 71,000. Okay. देन सेकंड आहे मशिनरी 80,000. मशिनरीचं रेकॉर्डिंग होणार आहे असेटला. सो मशिनरी असेटला रेकॉर्ड करा. इनर मध्ये अमाऊंट येऊ दे मशिनरीची, कारण मशिनरीवरती आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. अमाऊंट आहे 80,000. ओके, देन नेक्स्ट ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल
26,000. Then opening stock of work in process and opening stock of finished goods. Put up करून घ्या. Opening stock of raw material, अमाऊंट इनर मध्ये ऍड करून घ्या, कारण त्याच्यामध्ये आपल्याला परचेस ऑफ रॉ मटेरियल ऍड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करतो. सो 26,000 तुम्हाला मिळणार आहेत ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याच्यानंतर आहे ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. हे आपण मॅन्युफॅक्चरिंगच्या डेबिटलाच घेतो, पण त्याचा काही सिक्वेन्स नाहीये, सो कुठेही रेकॉर्ड केला तरी चालेल. ते ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस, वर्क इन प्रोसेस. डिरेक्टली आउटरला अमाऊंट रेकॉर्ड करा. ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस अमाऊंट किती आहे? 2,000. ओके. आणि त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स रेकॉर्डिंग कुठे होणार आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्डिंग होईल. तो ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. फिनिश्ड गुड्स डायरेक्ट आउटरला अमाऊंट पुट अप करा. किती आहे सांगा ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स? 30,000. 30,000 राईट. सो लक्षात आलं आपण रेकॉर्डिंग कसं केलेलं आहे. ओपनिंग स्टॉक, वर्क इन प्रोसेस आणि रॉ मटेरियलचं रेकॉर्डिंग मेन्शन केलं. त्याच्यानंतर आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल 2,80,000. परचेस ऑफ रॉ मटेरियल कुठे रेकॉर्ड होणार आहे? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आपण रेकॉर्ड करणार आहोत. टू परचेस ऑफ रॉ मटेरियल. इनर मध्ये अमाऊंट पुटअप करा. किती आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल? 2,80,000. ओके. सो यांची टोटल करून घ्या आणि त्यामधून मग आपल्याला लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करायचं आहे. 2,80,000 प्लस 26,000 अमाऊंट किती येईल बघा? 3,06,000. 2 lakh 3,06,000. 3,06,000 ना? 6,000. ओके. सो चला नेक्स्ट रेकॉर्डिंग. त्याच्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड ऑफ रॉ मटेरियल 5,000. हे सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो आपण. थोडीशी जागा सोडा लेस करायला क्लोजिंग स्टॉक आणि रेकॉर्डिंग करून घ्या. टू कॅरेज इनवर्ड ऑफ रॉ मटेरियल. कॅरेज इनवर्ड ऑफ रॉ मटेरियल डायरेक्ट आउटरला घेतलात तरी चालेल. अमाऊंट किती आहे बघा? 5,000. 5,000 राईट. देन नेक्स्ट कॅरेज इनवर्ड ऑफ रॉ मटेरियल रेकॉर्ड झालेला आहे. डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट रेंट हे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतील. पुटअप करा कॅरेज नंतर. तो डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट वेजेस अमाऊंट सांगा. डायरेक्ट वेजेसची अमाऊंट किती आहे? डायरेक्ट वेजेस अमाऊंट 56,000. 56,000 राईट. आणि त्याच्यानंतर आहे टू फॅक्टरी रेंट. फॅक्टरी रेंटची अमाऊंट किती आहे?
27,000. 27,000. 27,000. ओके 27,000. देन त्याच्यानंतर या नेक्स्ट आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग आहे 30,000. ड्रॉइंगचं रेकॉर्डिंग होणार आहे लायबिलिटीला. सो लायबिलिटीला रेकॉर्ड करा ड्रॉइंग. इनर मध्ये अमाऊंट पुटअप करा, कारण तुम्हाला इफेक्ट माहिती आहे. आपण काय करतो, फर्स्ट कॅपिटल घेतो, त्याच्यानंतर ऍड नेट प्रॉफिट करणार आणि त्याच्यानंतर लेस ड्रॉइंग करतो आपण. ओके, सो ड्रॉइंगची अमाऊंट किती आहे? 30,000. 30,000. ओके, नेक्स्ट ड्रॉइंग नंतर काय आहे? सेल्स. सेल्सची अमाऊंट आहे 5 लाख. 5 lakh. सो सेल्स पुटअप कुठे होणार आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सेल्स. सेल्स रिटर्न नाहीये, दॅट्स वाय डायरेक्टली आउटरला पुटअप करा 5 लाख. देन नेक्स्ट सेल्स नंतर आहे कॅश ॲट बँक 90,000. सो कॅश ॲट बँक रेकॉर्ड होईल असेटला. सो कॅश ॲट बँक मेन्शन करा. अमाऊंट डायरेक्ट आउटरला पुटअप करा 9,000. 19,000. 19. किती आहे? 90 आहे का? ओके, 90,000. देन नेक्स्ट कॅश सॅलरी आहे 9,000. सॅलरी रेकॉर्ड होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. सो ट्रेडिंग अकाउंट थोडासा क्लोज करायला जागा सोडून द्या आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टार्ट करा. टू सॅलरी. सॅलरीची अमाऊंट सांगा. 9,000. 9,000 डिरेक्टली आउटरला पुटअप करा, कारण सॅलरी वरती काही ऍडजस्टमेंट नाहीये. सो 9,000 आउटरला येईल. देन नेक्स्ट सॅलरी नंतर आहे डिस्काउंट अलाउड 7,000. डिस्काउंट अलाउड ऑल्सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. सो पुटअप करा टू डिस्काउंट अलाउड. अमाऊंट किती आहे डिस्काउंट अलाउड? 7,000. 7,000. ओके, देन 10,000. नेक्स्ट डिस्काउंट अलाउड नंतर आहे कॅपिटल 1 लाख रुपीज अँड सन्ड्री डेटर्स आहे 1 लाख. सो आधी कॅपिटल रेकॉर्ड करा लायबिलिटी. कॅपिटल इनर मध्ये ऍड करा अमाऊंट 1 लाख. ओके, आणि त्याच्यानंतर डेटर्सची अमाऊंट जी दिलेली आहे, डेटर्स असेट साइडला रेकॉर्ड करून घ्या. इनर मध्येच अमाऊंट मेन्शन करा, कारण डेटर्स वरती सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली आहे 1 लाख रुपीज. ओके, सो पोस्टिंग सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे ना? इथे कोणाला काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकताय. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. ह्यामध्ये काही हार्ड नव्हतं. जो ऑलरेडी पार्ट तुम्ही लर्न केलेला आहे 11th 12th स्टँडर्ड मध्ये तोच आहे. सो नेक्स्ट या ऍडिशनल इन्फॉर्मेशन. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. तो पहिला क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियल जो आपण काय करतो, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट तर डेबिटला रेकॉर्ड करतो लेस
क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किती आहे तो? 32,000. 32,000 लेस करा अमाऊंट आणि आउटरला किती येईल बघा. सो 3,06,000 मधून 32,000 लेस करा म्हणजे आउटरला अमाऊंट किती मिळेल बघा. अमाऊंट 27,000. 2,74,000. 2,74,000. ओके राईट. सो त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस जो आहे हा आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करणार. सो नेक्स्ट बाय क्लोजिंग स्टॉक of work in process डायरेक्टली आउटरला पुटअप करा. किती आहे बघा क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस? 4,000 राईट. आणि त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स जो आहे तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करणार बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. किती आहे बघा क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्सची अमाऊंट? 35,000. ओके चला पहिल्या ऍडजस्टमेंटचा एक इफेक्ट आपला कंप्लीट झाला. सेकंड इफेक्ट आपण काय करतो स्टॉकचा असेटला पुटअप करणार. सो हेडिंग द्या स्टॉक किंवा क्लोजिंग स्टॉक असं हेडिंग द्या. आणि वन बाय वन मेन्शन करा. रॉ मटेरियल, then work in process, and then finished goods. So वन बाय वन पुटअप करा. इनर मध्ये रॉ मटेरियलचं आहे 32,000. वर्क इन प्रोसेसचा क्लोजिंग आहे 4,000 आणि फिनिश्ड गुड्सचा 35,000. आहे 35,000. सो टोटल किती होतीये बघा. किती? 71,000. 71,000. ओके सो पहिला इफेक्ट लक्षात आला तुमच्या. नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन ऍट 10% पर एनम. सो पहिले मशिनरी मधून लेस करा 10% डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन 10%. आता 80,000 वरती 10% म्हणजे आपण एक झिरो कॅन्सल करतो म्हणजेच किती येणार आहेत 8,000 डेप्रिसिएशन. ओके सो 8,000 लेस करा. आउटरला अमाऊंट किती मिळेल मग 72,000 राईट. सो डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट जाणार आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिट साइडला
पुटअप करा टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. $8,000 डिरेक्टली आउटरला पुटअप करून. इज इट क्लिअर? ऍडजस्टमेंट. येस मॅम. Yes, ma'am. ओके. सो आता थर्ड ऍडजस्टमेंट बघा काय आहे. ऑन 1st January 2018 there was a fire in godown of Mr. Shiva destroying finished goods worth rupees 12,000. Insurance company admitted the claim for rupees 8,000. This transaction was not recorded in the books of account. म्हणजे आता ह्या ऍडजस्टमेंट तुम्ही लर्न केली असेल. ह्या ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात सांगा बरं. थ्री इफेक्ट होणार आहेत. राईट. ओके. सो 12,000 चा पहिला इफेक्ट कुठे होणार आहे, म्हणजे गोडाऊनला फायर झाल्यानंतर किती डॅमेज झालेले आहे गुड्स. 12,000 गुड्स हे डॅमेज झालेलं आहे. इन्शुरन्स कंपनीने कितीचा क्लेम दिलेला आहे, 8,000 चा क्लेम दिलेला आहे. मग लॉस किती झालेला आहे सांगा बरं. 8,000 तुम्ही रिकव्हर केलेले आहेत, म्हणजेच 4,000 जो आहे हा जस्ट तुमचा लॉस असणार आहे. सो याचे 3 इफेक्ट होणार आहेत. पहिला इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 12,000. सो वन बाय वन आधी रेकॉर्ड करून घेऊ आपण. फर्स्ट इफेक्ट जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स destroyed by fire. आता ऍक्च्युअल किती फायर झालं होतं त्याची अमाऊंट आपल्याला इथे पुटअप करायची आहे. सो फायर झालेली अमाऊंट किती आहे तर 12,000 आहे. राईट. सो 12,000 अमाऊंट. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल लॉस कितीचा झालेला आहे, 8,000 चा. सॉरी 4,000 चा लॉस झालेला आहे. सो 4,000 अमाऊंट तुम्ही कुठे रेकॉर्ड करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सो टू लॉस ड्यू टू फायर $4,000. लक्षात येईल ना 4,000 कसे आलेले आहेत. अदरवाइज इथे जर डिटेलिंग द्यायचं असेल तर फर्स्ट तुम्ही हेडिंग देऊ शकताय टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍट फायर 12,000 आणि त्याच्यामधून लेस इन्शुरन्स क्लेम 8,000 असं मायनस करून तुम्ही इफेक्ट दिलात तरी चालेल. सो आपण थोडस डिटेलिंग देऊ, कारण बऱ्याच स्टुडंट ऍडजस्टमेंटला कन्फ्युजन होतं. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर कितीचा होता, 12,000 चा, जो इनर मध्ये पुटअप करा. त्याच्यानंतर लेस इन्शुरन्स कंपनीने जो क्लेम दिलेला आहे तो लेस करायचा आहे. सो इन्शुरन्स क्लेम इन्शुरन्स क्लेम 8,000 हा लेस करा, म्हणजेच तुम्हाला आउटरला अमाऊंट मिळेल 4,000. हा डाऊट कोणाला आहे? एक मिनिट हा गाईज. सो आउटरला अमाऊंट पुटअप करा 4,000.
आणि त्याचा नेक्स्ट इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला असेट साइडला. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, जो आपण कितीचा रिसीव्ह केलेला आहे तो क्लेम आपण असेटला रेकॉर्ड करणार आहोत 8,000. सो इज इट क्लिअर ट्रान्झॅक्शन? तुम्हाला इफेक्ट लक्षात आले का? Yes. Yes, ma'am. ओके, याचे ह्या ऍडजस्टमेंटचे आपण 3 इफेक्ट दिलेले आहेत. फर्स्ट 12,000 चा जो इफेक्ट आहे हा आपण मेन्शन केलेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला ऍज अ गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 12,000. सेकंड इफेक्ट दिलेला आहे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 12,000 लेस इन्शुरन्स कंपनी क्लेम 8,000 आणि आउटरला अमाऊंट आपण रेकॉर्ड केलेली आहे 4,000 आणि इन्शुरन्स कंपनीचा क्लेम आपण 8,000 रिसीव्ह केलेला आहे. दॅट इज वाय त्याचा थर्ड इफेक्ट असणार आहे असेट साइडला इन्शुरन्स क्लेम रिसीव्ह 8,000. राईट? होप सो तुम्हाला ही ऍडजस्टमेंट क्लिअर झाली असेल. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 5% डेटर्स. सो डेटर्स वरती कॅल्क्युलेट करा 5%. 5% RDD. अमाऊंट किती येईल बघा 1 लाख वरती 5% म्हणजेच मिळणार आहे 5,000. 5,000 मायनस करून आउटरला अमाऊंट किती येईल मग 95,000. सो हा फर्स्ट इफेक्ट झाला आरडीडी चा. सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, अरे मी इकडे सगळे हे डेबिटला रेकॉर्ड केले बाय मिस्टेक. बरोबर आहे. ओके, सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पुटअप करा टू आरडीडी. 5,000 आउटरला डायरेक्टली. So is it clear? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो चला आता आपण 1 बाय 1 अकाउंट क्लोज करून घेऊ. फर्स्ट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट क्लोज करा. डेबिट साइडची टोटल करा किती येते बघा. सो डेबिटची टोटल मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट सांगा बरं किती येईल. आणि क्रेडिटला आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फाइंड आउट करायचं आहे. जस्ट क्रॉस व्हेरीफाय करून बघा. 3,72,000 अमाऊंट येईल टोटल. सो पुटअप करा दोन्हीकडे 3,72,000 राईट. अँड देन फाइंड आउट डिफरन्स. 3,72,000 मधून ओपनिंग क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस मायनस करा म्हणजे तुम्हाला अमाऊंट मिळेल बाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 3,68,000. येईल बघा. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अमाऊंट येईल 3,68,000. 3,68,000. ओके, 68,000. so 3,68,000 ट्रान्सफर टू द ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सो ट्रान्सफर करा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला या टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. $3,68,000
देन ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा and find out GP 5 lakh plus 35,000 plus 12,000 total किती येईल 5 lakh 47,000 5 lakh 47 नाही किती येते बराबर आहे मॅडम. ओके 5 lakh 47,000 and GP find out करा to gross profit carried down GP किती मिळेल मग 1,49,000 okay GP transfer to the profit and loss account credit side by gross profit brought down एकदा क्रॉस व्हेरीफाय करा अमाउंट 4,19,000 and close account profit and loss account close करा 1,49,000 find out net profit so net profit किती मिळेल बघा कॅल्क्युलेट करून so net profit One lakh 49,000. 1,24,000 येईल चेक करा Yes, ma'am. बरोबर 1,24,000. 24,000 okay हा so 1,24,000 transfer to the liability okay so add करा कॅपिटल मध्ये add net profit 1,24,000 so add करून अमाउंट किती येईल मग 2,24,000 आणि त्याच्यामधून मग हे ड्रॉइंग लेस करा so ड्रॉइंग लेस करून आउटरला अमाउंट किती जाते बघा 1,94,000. 1,94,000 बॅलन्स शीट कितीला टॅली होते बघा सो बॅलन्स शीट टॅली करा